त्विषा शर्माचं प्रकरण असो, पुण्याचं वैष्णवी हगवण प्रकरण असो, यामध्ये एक गोष्ट समान आहे. सासरी मुलीचा छळ सुरू होता हे दिसतंय, माहेरी कळतंय, पण तरीही तिला माहेरी बोलवून न घेणं. सासरच्या मंडळींची चूक 100% काय 200%, दोष त्यांचा आहे, वाद नाही. पण सासरच्यांकडून गंभीर गुन्हा घडण्याची वाट पाहायची कशाला? आणि म्हणूनच जय महाराष्ट्र विवाहित महिलांच्या आईवडिलांना आवाहन करते. सासरी कशी वागणूक दिली जाते याची सातत्यानं आपल्या मुलीकडे चौकशी करत राहा. काहीही झालं तरी माहेरी परत यायचं नाही असं आपल्या मुलींना कधीही सांगू नका. माहेर हा त्यांच्यासाठी आधार असलाच पाहिजे, मागे येण्याची जागा असायला हवी. माहेरचं घर हे तुझंच घर आहे, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू तिथे ये, हा विश्वास मुलींना नेहमी दिला पाहिजे. तो आईवडिलांकडून दिला पाहिजे, भावंडांकडून दिला गेला पाहिजे. जर शारीरिक किंवा मानसिक छळ होत असेल तो कितीही छोडा असू दे, तरीही तुम्ही मुलीला आधी माहेरी बोलवून घ्या, तिच्याकडनं सगळं जाणून घ्या, तिला काय वाटतंय हे समजून घ्या. पोलिसांमध्ये तक्रार करायला कचरू नका. हा प्रश्न मुलीच्या जीवाचा आहे हे अजिबात विसरू नका, कारण आज जी गोष्ट छोटी वाटते ती उद्या जीवघेणी ठरू शकते. मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिच्या घटस्फोटापर्यंत जावं लागलं तरी बेहत्तर, पण जर छळ होत असेल तर मुलीला तिथं जबरदस्ती परत पाठवू नका, तिला तिथं राहायला लावू नका. यामध्ये अनेक सामाजिक प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, मान्य, पण ते मुलीच्या जीवापेक्षा तर मोठे नाहीत. समाजातील खोट्या प्रतिष्ठेपेक्षा आपल्या मुलीचा जीव महत्वाचा हे कायम ध्यानात ठेवा. सासरचे छळ करत असतील तर तो दोष सासरच्या मंडळींचा आहे, लग्न करून दिलेल्या मुलीचा नाही, हे कायम प्राधान्यानंच लक्षात ठेवा. जावयाचा स्वभाव रागीटच आहे, तो कधीतरीच हिंस्र होतो, कधीतरीच हात उचलतो, ही कारणं नाहीयेत आणि ती मान्यही करू नका, कारण हात उचलणं हा गुन्हाच आहे.